वैष्णव हो. संतांची भक्ती, विठ्ठल रुक्मिणीची महिमा आणि आपल्या वारकरी परंपरेच्या सुंदर कथा ऐकण्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे. मी डॉक्टर ऐश्वर्या आणि हा आहे आपल्या भक्तीचा छोटासा प्रवास. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आजच्या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदाय म्हणजे काय. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलीत. या संतांनी भक्ती, प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्या संतांच्या शिकवणीतूनच वारकरी संप्रदायाची सुंदर परंपरा निर्माण झाली. वारकरी म्हणजे तो भक्त जो विठ्ठलाच्या नामात आणि भक्तीमध्ये रमतो. जो भक्त दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुराच्या वारीला जातो. विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत जातो, त्याला वारकरी म्हणतात. पण वारकरी असणं म्हणजे फक्त वारीला जाणं नाही, तर वारकरी म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे. या परंपरेत साधेपणा, नम्रता, प्रेम आणि समतेचा संदेश दिला जातो. वारकरी परंपरेत संतांचे अभंग, नामस्मरण आणि भजन यांना खूप महत्त्व आहे. रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल या नामाचा जप करत भक्त मनाला शांत करतो आणि देवाशी एक सुंदर नातं जोडतो. संतांनी नेहमी सांगितले आहे की देव दूर कुठेही नसतो, देव आपल्या मनात असतो. जर आपलं मन स्वच्छ आणि प्रेमाने भरलेलं असेल तर विठ्ठल आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटतो. मित्रांनो, वारकरी परंपरेचा मुख्य उद्देश असा आहे की सर्व माणसांना समान आहात. जाती पाती, श्रीमंत, दारिद्र्यता यापेक्षा प्रेम, दया आणि मानवता मोठी आहे. याचं सुंदर विचारांनी आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा आजही जिवंत आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत विठ्ठल रुक्मिणी कोण आहेत आणि त्यांच्या भक्तीचं महत्त्व काय आहे. तोपर्यंत माझ्यासोबत नामस्मरण करा. जय हरी विठ्ठल मित्रांनो.